श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्याला सर्वजण त्रासच देत आहे. आपली शत्रुपीडा ही वाढतच चाललेली आहे. आपण कुणाच्याही नादाला जात नाही किंवा आपण कुणाच्याही वाट्याला जात नाही, तरीही आपल्याला लोक त्रासच देतात. आपण कितीही चांगलं वागलं, आपण कितीही लोकांचा चांगला विचार जरी केला, तरीही लोक आपला वाईटच विचार करत असतात. भले मग तो घरातील असो, बाहेरील असो, नातेसंबंधातील असो, आपला कलिक असो किंवा आपला उद्योग व्यवसायातील कोणीही असो. बहुतेक वेळा तर असं होतं की ज्याला आपण जीव लावला, ज्याला आपण घासातील घास दिला, ज्याला आपण आपलं सख्ख, आपलं सर्वस्व मानलं, मग तो आपला नवरा असेल, आपली बायको असेल, आपला भाऊ असेल, बहीण असेल, सासू असतील, सासरे असतील किंवा आपली मुलं सुद्धा असतील, एखादा प्रियकर असेल, एखादी प्रियसी असेल, प्रत्येकासाठी आपण स्वतःला बदललं. आपण हवे तेवढे बदल आपल्यामध्ये केले, नको तो विचार त्यांचा केला, त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं, पण त्याच व्यक्तीने आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केला. बहुतेक वेळा तर असं होतं की आपण त्याचा चांगला विचार करतोय, त्या व्यक्तीला कसं पुढे घेऊन जायचं हा विचार करतोय, आणि तो व्यक्ती आपली प्रगती कशी रोखता येईल याचा विचार करते. पहा, बहुतेक वेळा असं होतं की आपलं खूप सुंदर चालू असतं, आपलं घर असो, आपला उद्योग असो, आपला व्यवसाय असो किंवा आपलं छोटं मोठं नोकरी असो, परंतु एखादी व्यक्ती आपल्या घरात येऊन जाते आणि ती व्यक्ती येऊन गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये कंटिन्यू कलह, कंटिन्यू वादविवाद, नकारात्मकता, आजारपण, नजरदोष, काहीतरी छोटी मोठी भांडणं, छोटे मोठे वादविवाद, आजारपण, चिडचिड हे चालू होतं. तेव्हा आपल्या लक्षात येतं की बाबा रे, हा व्यक्ती येऊन गेल्याच्या नंतरच माझ्या जीवनामध्ये एवढी खळबळ का उडाली आहे. बहुतेक वेळा आपल्याला असंही माहिती होतं की हो, कोणीतरी मला जाणून बुजून त्रास देत आहे, कोणीतरी मला इडापिडा करत आहे किंवा कोणीतरी माझ्यावरती काळू जादू करत आहे, परंतु आपल्याला त्या व्यक्तीचं नाव माहिती नसतं. आपण तर्क लावण्याचा प्रयत्नही करतो, तर्क लागलाही जातो, परंतु आपण डायरेक्ट त्याला म्हणणार कसं असंही होतं. आपण खूप सेवा करतो, तोडगे करतो, उपाय करतो, तरीही आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. आजचा हा जो उपाय आहे, हा काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. तुम्ही उपाय करायचा आहे, लेट्स गो करून सोडून द्यायचा आहे. 1001% तुम्हाला अनुभूती येणार. तुमचा शत्रू तुमच्या नावालाही उरणार नाही. तुमचा शत्रू स्वतः तुमच्या समोर येऊन नाक रगडेल. तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार होईल. इतका छान उपाय आहे. भलेही तो व्यक्ती कोणीही असो म्हणलं, फक्त आपल्याला त्रास देणारा असावा. हा जो उपाय आहे, विनाकारण कुणाला तरी त्रास देण्यासाठी आपण करत नाहीये. फक्त आपल्या रस्त्यामध्ये जो कोणी येतोय, जो कोणी आपल्याला अडीअडचणीमध्ये टाकतोय, जो कोणी आपल्या समस्या वाढवतोय, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी आपण हा उपाय करतोय. म्हणून हा उपाय 1001% तुम्हाला फलदायी, लाभदायी ठरणार आहे. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. सर्वप्रथम सांगते की हा उपाय कधी करायचा. हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल, काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी करा, फक्त त्यावेळेस तुम्हाला पिरियड, सूतक किंवा विटाळ नसावा एवढी काळजी घ्या. किती वेळा करायचा, तर हा जो उपाय आहे, हा तुम्ही 3 महिने कंटिन्यू केलात तर अतिशय उत्तम, किंवा आठवड्यातून 1 दिवस करायचा आहे. मग तुम्ही पहा, तुमच्या याच्यावरती आहे. तुम्हाला अनुभूती आली की उपाय सोडून द्या, अनुभूती येत नाही तोपर्यंत कंटिन्यू उपाय करत राहा. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर खडा मीठ. आपणा सर्वांना खडा मीठ माहिती आहे. खडा मीठ तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजेच मोठं मीठ, आणि हळद, जे आपण हळद देवघरामध्ये वापरतो ती हळद घ्यायची आहे. ताई, आमच्या घरामध्ये भरपूर हळद आहे, त्यातील घेतली तर चालेल का? हो, त्यातील घेतली तरी चालेल, परंतु त्याला सुतक किंवा विटळ किंवा तुम्हाला पिरियड असताना हात लागलेला नसावा, एवढं मात्र काळजी घ्या. खरं आपल्याला माहिती आहे की हळद आणि जे मीठ आहे याच्यामध्ये नजरबाधा, इडा पिडा, त्याचप्रमाणे कोणतीही तुम्हाला बाधा केलेली असू द्या, कोणताही दोष तुम्हाला लागलेला असू द्या, कितीही नकारात्मकता असू द्या, हे सर्व दूर करण्यासाठी हे दोनही साहित्य अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून हे 2 साहित्य तुम्हाला घ्यायचे आहेत.
हे 2 साहित्य घ्यायचे. तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एका आसनावरती स्वच्छ हातपाय धुवून बसायचे आहे. त्यानंतर ना काय करायचं, त्या हातावरती तुमच्या उजव्या हाताच्या तळ हातावरती तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहे. आता खडे मीठ किती घ्यायचे तर चिमूटभर घ्या, म्हणजे असे आपण बुचकुलीत धरून घेतो तेवढे घ्या. त्यावरती तुम्हाला चमच्याभर जी हळद सांगितली देवघरातील पिवळी हळद, ही हळद टाकायची आहे. हळदीची पूड, ही हळदीची पूड टाकायची आहे. आणि त्यानंतर ना तुम्हाला तुमच्या त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे. पहा, जर शत्रूचं नाव माहिती आहे तर शत्रूचं नाव घ्या. जर शत्रूचं नावच माहिती नाही तर काय करायचं तेही सांगते. आता समजा माझा एखादा शत्रू आहे, तो मला खूप त्रास देतोय, तर मी त्या शत्रूचं नाव घेणार आणि ती जी हे आहे हळद आणि जे मीठ आहे त्याच्यावरती फुंकर मारणार. फुंकर हळू मारायची, जेणेकरून हळद हवेत उडू नये एवढी मात्र काळजी घ्या, नाही तर जोरात फुंकर मारायला आणि सर्व हळद उडून जाईल. नाही, एकदम हळूवारपणे फुंकर मारायची. फक्त तुमच्या जे काही शरीरामध्ये त्या व्यक्तीविषयी जी काही भावना आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, ज्या काही वेव्स आहेत, त्या सर्व या हळदी आणि मिठामध्ये सामील होतील. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती फुंकर मारायचं आहे. कसं, आता मी दाखवते. आता माझ्या शत्रूचं नाव आहे समजा सोहम, तर मी काय म्हणणार, सोहम 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 असं 11 वेळेस करायचं. 11 वेळेस तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि फुंकर मारायची. आता मला माझ्या शत्रूचं नावच माहिती नाही, परंतु मला असा डाऊट आहे की ही व्यक्तीच मला काहीतरी करत आहे. मग त्यावेळेस काय करायचं, सर्व शत्रू नाशाय स्वाहा. बघा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा. 11 वेळेस हा मंत्र म्हणायचा आणि 11 वेळेस फुंकर मारायची. हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही मूठ बंद करायची आणि ही मूठ तुम्हाला तुमच्या डोक्यावरून, स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळेस ओवाळून घ्यायची किंवा फिरवून घ्यायची. स्वतःवरूनच का आता आपल्या घरामध्ये आहे म्हणून स्वतःवरून जरी केलं तरीही लागू पडतं. किंवा ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या व्यक्तीला मग तो उपाय करायला सांगायचा आणि त्या व्यक्तीला स्वतःवरून ओवाळून घ्यायला सांगायचं. तुम्ही त्या व्यक्तीसाठी नाही करू शकत. आता समजा तुमचं लहान बाळ आहे तर त्याच्या डोक्यावरून फिरवून आईने घेतलं तरीही चालेल, परंतु मोठा आहे, त्याला सर्व काही समजतं, तर त्या व्यक्तीने स्वतः जर उपाय केला तर पटकन फलदायी ठरतो. तर ही मूठ, हे अभिमंत्रित झालेलं जे मीठ आणि हळद आहे ही मूठ बांधायची आणि स्वतःच्या डोक्यावरून अशा पद्धतीने फक्त फिरवून घ्यायची आहे. क्लॉकवाईज, सरळ दिशेने, सुलट दिशेने 7 वेळेस काय करायची, फिरवून घ्यायची. या पद्धतीने फक्त डोक्यावरून 7 वेळेस फिरवायची. फिरवून झाली की ही जी मूठ आहे, ही मूठ डायरेक्ट उठायचं, जागेवरून उठायचं. तुमच्या घरामध्ये वॉश बेसिन जेथे आहे किंवा नळ जेथे आहे, जेथे वाहतं पाणी आहे तेथे जायचं आणि अशी मूठ धरायची, अशी उभी मूठ धरायची. येथून बरोबर हे हे जे बीळ राहतं येथून नळ चालू करायचा आणि हे सर्व मीठ आणि हळद हे करायची, धुवून त्या पाण्यामध्ये सोडून द्यायची. ॲटोमॅटिक धुवून जातं. वरून नळ जर सोडला तर हळद आणि पाणी ॲटोमॅटिक धुवून जातं. खाली सिंकमध्ये ते साचणार आहे तर नळ तुम्हाला चालू ठेवायचं, ते पूर्ण विरघळून जातपर्यंत नळ चालू ठेवायचा. हे चालू ठेवत असताना मनामध्ये फक्त एक आणायचं की माझा शत्रू कायमचा नष्ट होत आहे, कायमचा माझ्यापासून दूर जात आहे, माझ्या वाटेला माझा शत्रू कधीही येणार नाही, माझा शत्रू माझ्यापासून खूप दूर गेलेला आहे, आता माझ्या शत्रूचा मला काहीच त्रास होणार नाही, असं इमॅजिन करत राहायचं. आता समजा ताई आमच्या घरामध्ये वॉश बेसिन नाही किंवा नळ नाही तर काय करू, तर तुम्हाला काय करायचं आहे पहा, एक कलश भरून पाणी हातामध्ये घ्यायचं, तुमच्या अंगणात जायचं आणि अंगणावरती नाही उभं राहायचं, अंगणातून थोडं बाहेर जायचं किंवा पार्किंगमध्ये जा किंवा टेरेसवरती जा, तेथे जायचं. अशी उभी मूठ धरायची आणि बरोबर ह्या मुठेच्या इथून मधोमध, बरोबर इथून मधोमध तुम्हाला हळूहळू हळूहळू काय करायचं, पाणी सोडायचं. खाली एक भांडं ठेवायचं, एक बकेट ठेवा किंवा एखादं खोलगट भांडं ठेवा आणि त्या भांड्यावरती तुम्हाला असा हात धरून त्या भांड्यात पाणी पडेल अशा पद्धतीने तुम्हाला हळूहळू पाणी सोडायचं. आता हे पाणी सोडल्याच्या नंतर त्या भांड्यामध्ये खाली साचणार आहे तर निश्चितच त्या भांड्यामध्ये तुम्हाला अजून एक्स्ट्रा पाणी ॲड करावं लागेल, जेणेकरून ते मीठ पूर्णपणे विरघळेल. आता हे मीठ पूर्णपणे विरघळल्याच्या नंतर ते मिठाचं जे पाणी झालेलं आहे हे पाणी तुम्हाला मोकळ्या ठिकाणी, मोकळ्या जागेत टाकायचं आहे. मिठाचं पाणी कोणत्याही झाडाला टाकायचं नाही. पुन्हा सांगते, जेथे मोकळी जागा आहे तेथे नेऊन टाका किंवा जेथे नाला आहे, जेथे गटार आहे त्या गटारामध्ये जरी तुम्ही हे पाणी टाकलं तरीही चालेल. अशा पद्धतीनेही तुम्ही उपाय करू शकता.
आता हा उपाय किती वेळेस करायचा सुरुवातीलाही सांगितला. हा उपाय तुम्ही आठवड्यातील 2-3 दिवसाला जरी केला तरीही चालेल. पहा, आता समजा सोमवारी उपाय केला तर तुम्ही मंगळवारी केला तरी चालेल, बुधवारी केला तरी चालेल, रोज जरी हा उपाय केला तरी चालेल. किंवा तुम्हाला असं वाटते की ताई मला रोज करणं शक्य नाही, तर आठवड्यातून 2 दिवस करा, 3 दिवस करा, किंवा आठवड्यातून किमान एकदा जरी उपाय केला तरीही चालेल. या उपायामुळं तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नजरबाधा आहे, वास्तुबाधा आहे, जे काही तुमच्या घराला लागलेले दोष आहेत, किंवा कोणी इडापिडा केलेली असेल, कोणी काळी जादू केलेली असेल, तुमच्या घरामध्ये आजारपण असेल, चिडचिड असेल, नवरा बायकोची भांडणं असतील, काही कलह असू द्या, तुमचा उद्योग व्यवसाय चालत नसेल तरीही त्यामध्ये खूप बदल होताना तुम्हाला दिसेल. इतका छान, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. निश्चित उपाय करून पहा, तुम्हाला खूप बदल जाणवेल. जो व्यक्ती कंटिन्यू तुम्हाला अपमानित करत होता तो व्यक्ती स्वतः तुमची येऊन माफी मागेल. तुमच्या रस्त्यातील तुमचा जो कोणी शत्रू होता तो शत्रू तुमच्यापासून खूप दूर जाईल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.